नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग्स आहे तो एकदम धमाकेदार होणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला एक फळ माहीत असेल टेंभरून। तर मित्रांनो, तुम्हाला टेंभरून हे फळ माहीत असेल तर आपल्याला खूप लांब जायचं आहे आणि टेंभरून आपल्याला तोडायचे आहेत आणि कसे आहेत टेंभरून आणि कसे पिकलेले आहेत ते आपल्याला झाडावरून तोडून आणायचे आहेत आणि आपल्याला ते पाहायचे आहेत। तर मित्रांनो, तुम्ही ब्लॉग्समध्ये लागून राहा, एकदम जबरदस्त। तसं तर टेंभुर्णाचा सीझन जो आहे तो खतम झालेला आहे, संपलेला आहे, पण तरी एक टेंभुर्ण अशी आहे की त्याला खूप पालवी फुटलेली आहे, तरी टेंभुर्ण लागलेले आहेत। तर आता आपण तिथं जाऊन पाहू आणि कशी आहेत, केवढी आहेत ते आपल्याला ब्लॉग्समध्ये दिसतीलच। तर मित्रांनो, चला आता आपण लगेच तिथे जाऊया, चलो। तर मित्रांनो, आता आपण खूप लांब आलेलो आहोत आणि आता थोड्याच दुरीवर आपल्याला टेंभरून जी आहे ती दिसत आहे, म्हणजे आम्हाला दिसत आहे। आणि मी कॅमेरा जो मोबाईल आहे तो मी ह्या अँगलने धरलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही, पण आता खूप जवळ आलेली आहे टेंभरून। आता आपण तिथं जाऊ आणि आपण आता टेंभरून पाडू, कशी असतात काही ते सर्व काही ब्लॉग्समध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण चला लवकर लवकर पटापट चला। तर फायनली मित्रांनो, आपण टेंभरून जवळ आलो आहोत आणि तुम्हाला दिसत असेल टेंभरून जी आहे ती किती मोठी आहे। तसं तर मागच्या ब्लॉक्सच्या जेवढा तो झाड होतं, म्हणजे उमरात झाड होतं, त्याच्यापेक्षा हे लहान आहे झाड, पण टेंभरून खूप लागलेले आहेत। आता आपण टेंभरूणीवर चढून आणि टेंभरून पाडूया आणि आपण एखाद्या डोम्यामध्ये किंवा हातामध्ये घेऊन पाहू कसे आहेत, आणि जर पिकलेले असतील तर आपण खाऊन पण पाहणार आहोत। चला। तर मित्रांनो, आता आपण टेंभरुणीच्या झाडावर चढलो आहोत आणि तुम्हाला दाखवतो कसे टेंभरून आहेत ते। मित्रांनो, हे पहा आणि हे पहा, आणि त्याच्यानंतर हे पण पहा, किती म्हणजे किती लागलेलं आहे एकदम टेंभरून छोटी आहे, म्हणजे एकदम छोटी आहे। तसं तर खूप म्हणजे खूपच बारीक टेंभरून आहे, पण तुम्हाला सगळ्या पद्धतीने दाखवतो आणि तुम्हाला वरती पण दाखवतो। मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, खूप म्हणजे खूप टेंभरून लागलेली आहेत आणि जास्त करून निळे आहेत। आणि 15 दिवसापूर्वी याला जी पालवी दिसत आहे ते पानं जे आहेत ते नाहीसे होते, म्हणजे फक्त टेंभरून दिसायचे, एवढे टेंभरून लागले होते। तर असे भरपूर माणसं जे आहेत ते खातात, त्याच्यामुळे आता ते टेंभरून कमी झालेत। पण आता तुम्हाला दाखवतो, आता आम्ही खोडून दाखवतो किती कसे आहेत, आणि जर पिकेल असले तर तुम्हाला त्याची टेस्ट घेऊन पण दाखवतो। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे टेंभरून आहेत, त्या झाडावरून पाडलेले आहेत, एकदम तुम्ही जवळून पाहू शकता, एकदम निरीक्षण करून। आणि ही फांदी जी आहे ती मी पाडलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी। आणि हे ते निळे आहेत आणि हे थोडेफार 3-4 जे आहेत ते तुम्हाला पिकलेले दिसतील। आणि हे पहा, हे पिकेल आहेत मित्रांनो, तुम्ही पाहू शकता एकदम। आणि आता मी तुम्हाला दाखवतो कसं असतं ते। तर मित्रांनो पहा, त्याच्यामध्ये एकदम बिया असतात, 4-5 बिया असतात, आणि तुम्हाला मी खाऊन दाखवतो। एकदम झाडालाच पिकलेलं होतं, पण एकदम जबरदस्त, लय म्हणजे लय खतरनाक चव आहे त्याची एकदम। तर मित्रांनो, तुम्हाला जर खायचे असतील, गावाकडचे माणसं तर खूप खातात, पण शहरातल्या माणसांना तर एवढं हे माहीत नाही टेंभरून काय असतं काही। पण हे जर थोडं कच्चं असलं तर मित्रांनो, घोगीमध्ये आपल्या ह्या मानेमध्ये खूप खाजरवल्यासारखं होतं, म्हणजे कसं तरी वाटतं। पण जर हेच फळ जर एकदम चांगलं पिकेल असलं तर एकदम त्याची चव जबरदस्त, म्हणजे खूप गावाकडचे आमच्याकडचे माणसं जे आहेत ते खातात। तर मित्रांनो, एकदम पिकलेले आहेत आणि एकदम निळे पण आहेत। तसं तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला काही ना काही नवल मी दाखवतोच, आणि
नवल म्हणजे एकदम काहीतरी चांगलंच दाखवतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, आजचा ब्लॉग्स आवडला असेल तर प्रत्येकाने एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.